नमोबुद्धाय. तथागतांच्या पदस्पर्शाने व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये ह्या यूट्यूबद्वारे आम्ही माझ्या समस्त बौद्ध बांधवांना आम्ही संपर्क करण्याची प्रयत्न करत आहे. बस हात खाली. बंधू आणि भगिनींनो, उपासक उपासिकांनो, गेल्या 35 वर्षापासून आम्ही सर्व ह्या नालासोपाऱ्यामध्ये आम्ही रहिवासी आहोत. आम्ही ह्या नालासोपाऱ्यात राहतो आणि आमचे काही बांधव तर 50-50, 60-60 वर्षापासून त्यांच्या पूर्वज इथे राहत आहेत. आम्ही आत्तापर्यंत कधीच आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्याची आम्हाला गरज वाटली पण आम्ही केला नाही. त्याला कारण होती, कारण आम्हाला तथागताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आम्हाला राहण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली. काहीतरी पुण्यकर्म असतील, आमचे काहीतरी कुशल कर्म असतील, म्हणून आम्ही इथे आलो आणि ते आमच्यासाठी फार मोठं आहे. तेव्हा छोट्या गोष्टीकडे आम्ही लक्ष न देता आम्ही या गोष्टी संतुष्ट होतो की तथागतांच्या भूमीमध्ये आम्ही राहायला आलो आहोत आणि म्हणून आम्ही कशाकडेच लक्ष दिलं नाही. पण झालं काय, गेल्या 12 वर्षापासून आम्ही संपूर्ण धर्म, ख्रिश्चन, मुसलमान, हिंदू, आम्ही सर्व धर्म बांधव 12 वर्षापासून ह्या वसई तालुक्यामध्ये संविधान गौरव दिन साजरा करत होतो. हा आमचा बाबासाहेबांच्या प्रती, आमच्या शूद्र अतिशूद्र महिलांना दिलेल्या अधिकाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही बाबासाहेबांचा 26 नोव्हेंबरला 12 वर्षापासून आम्ही संविधान दिन साजरा करत होतो आणि तो मोठ्या प्रमाणावरती साजरा करत होतो. नालासोपाऱ्यात साजरा होत होता आणि 2024ला एक विशेष दिन आला. 2024ला जानेवारी 26 नोव्हेंबर 2024ला भारतीय राज्यघटना, भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यामध्ये त्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा आम्ही चंग केला. आमच्या सर्व धर्म बांधवांनी असा विचार केला की आम्ही अमृत महोत्सव साजरा करू. आपण सर्व त्याचे साक्षी आहात आणि हे सगळं साजरा करत होतो. तो अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि ठिकठिकाणी आम्ही शाळेमध्ये जाऊन भारतीय संविधानाच्या प्रती दिल्या, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे फ्रेम दिले आणि आपल्या वसईच्या तहसीलदार कचेरीमध्ये तो तहसीलदार फार म्हणजे तो संविधानप्रेमी होता आणि आम्ही संविधानप्रेमी लोक त्याला ज्यावेळेस जाऊन भेटलो की संविधानाचा अमृत महोत्सव आहे, तुम्ही काय करता. त्याने सांगितलं, ही जी तहसीलदार कचेरीची जागा आहे, मी असेपर्यंत ही जागा मी तुम्हाला देईल, तुम्ही तुमच्या पैशाने तिथे एक संविधानाच्या उद्देशिकेची कोनशिला बांधा. आणि त्याप्रमाणे अशी भव्य दिव्य अशी 10 फुटाची कोनशिला आपण तहसीलदार कचेरीमध्ये आम्ही सर्वांनी, आपल्या सर्व बांधवांनी आणि आपण सर्व दिलेल्या आर्थिक मदतीने ती कोनशिला बांधली गेली. मित्रांनो, याचाच एक भाग म्हणून नालासोपारा वसईचं जे केंद्रीय कार्यालय आहे, विरारमध्ये जे केंद्रीय कार्यालय आहे, त्या केंद्रीय कार्यालयामध्ये पण अशी एक मोठी काहीतरी एक वास्तू किंवा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं काहीतरी हवं आणि म्हणून आम्ही तिथे त्यावेळेस असलेले कमिशनर अनिल पवार यांना भेटलो आणि आम्ही सर्व धर्मीय होतो. आमच्याबरोबर 2-3 फादर होते, काही मौलवी होते आणि कुमार राऊत सारखे लोक होते, आमच्याचे बरेच दत्तात्रय धोळे होते. असे सर्व धर्मीय लोक आम्ही गेलो आणि त्यांना एक निवेदन दिलं की अमृत महोत्सव चालू आहे आणि तुम्ही 2024मध्ये अनिल पवारांनी फार मोठा कार्यक्रम केला होता विरारमध्ये आणि त्याचाच एक भाग म्हणून तुम्ही काहीतरी करा, कारण हे अमृत महोत्सव आहे. अनिल पवारांनी ते मान्य केलं. त्यांनी फक्त सांगितलं की हे बघा, तुम्ही मला निवेदन दिलेलं आहे आणि ह्या निवेदनाप्रमाणे मी माझ्या हिशोबाने मला काय करायचं ते करेल. आणि आनंद होत आहे की केवळ 15 ते 20 दिवसामध्ये ही वास्तू उभी राहिली. त्या महानगरपालिकेच्या ऑफिस समोर, त्या महानगरपालिकेच्या मोठ्या केंद्रीय कार्यालयासमोर ही वास्तू उभी राहिली. आणि आम्हाला नंतर तिथल्या काही मुलांनी सांगितलं की ही वास्तू उभी राहिलेली आहे, याच्यामध्ये फक्त ग्रेनेड बसवायचं आहे, सुवर्ण अक्षरामध्ये भारतीय संविधानाची उद्देशिका लिहिली जाईल आणि याचं लोकार्पण एवढ्या 10-15 दिवसात होईल. आम्हाला फार हर्ष झाला की तहसीलदार कार्यालय होत आहे, नालासोपारा वसई विरारच्या नगरपालिकेत होत आहे. फार मोठा आनंद झाला. पण 2 दिवसानंतर आमचा आनंदाचा विरह झाला. आनंद संपला. आणि का संपला?
कोणीतरी राजकीय पक्षाने रात्री येऊन पवारांना, इथल्या त्या कमिशनरला, ज्या आयुक्तांवरती दबाव आणला, इथल्या त्या मुलांवरती दबाव आणला, कॉन्ट्रॅक्टवरती दबाव आणला की भारतीय संविधानाची कोनशिला इथं दिसली नाही पाहिजे, आणि रात्रीतून ही कोनशिला जमीनदस्त करण्यात आली. मित्रहो, बंधू भगिनींनो, ज्या जागेत आपण उभं आहोत त्याच जागेमध्ये त्या आंब्याच्या झाडाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन बसायचे. नालासोपाऱ्याच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झालेले आहेत. वसईला झालेत की नाही ते माहीत नाही, कुठे झालेत की माहीत नाही, पण नालासोपाऱ्यामध्ये बाबासाहेबांचे पदस्पर्श झालेले आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पदस्पर्श झालेले नाहीत त्या नगरपालिकेने 25 एकरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भवन उभं केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं पदस्पर्श झालेले आहे तिथं बाबासाहेबांचा एखादा पुतळा सुद्धा दिसत नाही. एवढी मोठी शोकांतिका. तरी आम्ही माफ केलं, कारण आम्ही धर्मीय लोक होतो, आम्हाला धम्माचा आमचा हे होता. तरी आम्हाला म्हटलं हरकत नाही, बाबासाहेबांचा मोठा काही स्मारक केलं तर काही फरक पडत नाही, आम्ही काही बोललो नाही. त्याच्यानंतर तथागतांच्या पदस्पर्शाने तथागत इथे 7 दिवस राहून गेले. या पदस्पर्शाने पुढे झालेल्या या जमिनीमध्ये आपण राहतो. ह्या जमिनीच्या जेव्हा 30-35 वर्षापासून आम्ही इथे येतो, 30 वर्षापासून येत आहे. बघा त्याची काय हालत आहे. मागून आलेले मंदिरं मोठी झाली, मागून आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, लाखो हजारो करोड लागली. पण इथे बघा किती म्हणजे हे आहे, किती उदासीनता आहे. 30 वर्षापासून ती आमची एक आदिवासी भगिनी त्या इथे त्या स्तूपावरती राहत आहे. त्या स्तूपावरती त्या भगिनी आमची आदिवासी राहत आहे. आणि तिला ते राहत आहे, तिला माहीत नव्हतं का हा स्तूप आहे, ही किती पवित्र भूमी आहे. आणि आज ज्यावेळेस तिला 25 वर्षापासून आम्ही ज्यावेळेस वंदनाला येतो तिला माहीत पडलं की हे एक फार पवित्र भूमी आहे, बौद्धांची पवित्र भूमी आहे. तथागत आलेले आहेत. तिचं फक्त एवढंच मागणं आहे की मला 2-3 गुंठे जागा द्या रेच, कुठंतरी सरकारी जागा द्या, मी तिथे निघून जाईल, मी स्थलांतर करून घेईल. काय वाईट मागितलं तिने. आमच्याकडे 100 एकरमध्ये मंदिरे बांधली जातात, सगळं काय केलं जातं, पण ह्या गरीब महिलेसाठी 3 एकरसुद्धा सरकारी जागा मिळत नाही. आम्ही तेही सोडून दिलं. पण ज्या भारतीय संविधानाने आम्हाला शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्यांना, महिलांना अधिकार दिले, आणि ज्यावेळेस ते जमीनदस्त झालं तेव्हा इथे कुठेतरी आग लागली की नाही. ही आग लागली, आणि ही आग अशी लागली की आम्ही कोणालाच दोष देत नाही. जर आम्ही एक असतो, आमची मतं एक असती, आम्ही आमच्या विविध राजकीय पक्षात आम्ही असू, हरकत नाही, विविध पंचायतीमध्ये असू, हरकत नाही. पण बौद्ध म्हणून जर आम्ही एक असतो तर ह्या वास्तूला बोट लावण्याची सुद्धा कोणाची हिंमत झाली नसती. आणि म्हणून तथागत म्हणतात की बाहेर बघू नका, आत बघा, चूक आमची आहे, आम्ही चूक केली, आम्ही एक राहिलो नाही. आणि म्हणून आमच्या काही बांधवांमध्ये आपण भेटलो, आणि त्या बांधवांनी म्हटलं की आपल्याला आता संघटना नको, काही नको, तथागताने जसा संघ चालवला तसं एक मिशन चालू करा, धम्मशक्ती. आणि ह्या धम्मशक्तीच्या माध्यमातून आपल्या बंधूंना, आपल्या भगिनींना, आपल्या युवकांना, आपल्या लहान मुलांना एकत्रित करण्याचा कार्यक्रम करा. आम्हाला राजकारण नाही, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आमचं केवळ एवढंच आहे की आम्ही जर एक आलो, जसे काही ख्रिश्चन लोक ज्यावेळेस एक आले, त्यांना चर्चसाठी जागा मिळाली. छोट्या संख्येमध्ये आहेत ते, साऊथचे ख्रिश्चन फार छोट्या संख्येत आहे. आम्ही एवढ्या मोठ्या संख्येत असून सुद्धा नालासोपारा जिथं तथागतांचे पदस्पर्श झाला तिथं एखादं व्याससुद्धा नाही आहे. आणि म्हणून आम्ही एकत्र आलो, आणि त्यासाठी आता आम्ही पाचारण करतो. आणि तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं, हे नालासोपारा किती महत्त्वाचं आहे एवढंच फक्त सांगतो. आणि मी आमच्या कांबळे साहेब या. बंधू भगिनींनो, नालासोपारा किती महत्त्वाचा आहे बघा. 3ऱ्या शतकामध्ये, म्हणजे इथं का मोठा विहार असायला हवा, 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाचं राज्य कुठे कुठे होतं त्याचे नकाशे तयार करण्यात आले. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने नकाशे तयार करण्यात आले. आणि पश्चिम तटावर केवळ एकच नाव आहे, सोपारा. केवळ एकच नाव आहे, सोपारा. तिथं मुंबई नाही, काहीच नाही. इतकं महत्त्वाचं ठिकाण आहे. हे माझं पब्लिकेशन नाही, हे कलकत्त्याच्या इंटरनॅशनल लेवलचं पब्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोरने सुद्धा लिहिलेलं आहे अशोक सम्राटासंदर्भात. आणि तेवढंच नाही, इथे दोन कोनशिला सापडलेल्या आहेत. म्हणजे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं जे विहार आपल्याला हवं असेल ते किती एकरमध्ये पाहिजे,
याचं सांगण्याची गरज नाही मला. मी आता आमच्या धम्मशक्ती नावाची जी संकल्पना आहे, ही जी धम्मशक्ती नावाची जी मिशन आहे, त्याद्वारे आमच्या काय मागण्या नाही, आम्ही मागण्या म्हणतच नाही, आमच्या काय सूचना आहे तिथल्या राज्यकर्त्यांना, काय सूचना आहे तिथल्या शासनकर्त्यांना, ते सांगण्यासाठी मी माझे धम्मबंधू कांबळे साहेब यांना मी पाचारण करतो. या कांबळे साहेब या.